माझं नाव कविता आहे. मी एक डॉक्टर आहे. माझी मोलकरीण मला रोज सांगते, डॉक्टर मॅडम तुम्ही नाईट शिफ्ट करू नका. तुमच्या वाट्याची शिक्षा मला भोगावी लागते. ती काय बोलते ते मला समजले नाही. एक दिवस माझी तब्येत बिघडली होती म्हणून मी माझ्या जागी दुसऱ्याला ड्युटी देऊन अचानक घरी आले. मला माझ्या खोलीतून फक्त किंचाळण्याचा आवाज ऐकायला येत होता. माझे पती घरी नव्हते. परंतु जेव्हा मी रूमचं दार उघडलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला धक्का बसला. कारण रूममध्ये माझी धाकटी मुलगी आणि मोलकरीण मी कित्येक दिवसांनी पाहू लागले. मोलकरीण माझ्याकडे वारंवार यायची आणि माझ्यासोबत काहीही न बोलता ती माघारी फिरायची. कदाचित तिला मला काहीतरी सांगायचं असेल. तिला असं करताना मी 3 ते 4 वेळा पाहिल्यावर एक दिवस मी तिला विचारलं, सुचित्रा सगळं काही ठीक आहे ना? तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? मला वाटलं कदाचित तिला पैशांची गरज असेल. कारण बहुतेकदा गरीब लोकांची हीच अडचण असते. त्यांना सतत पैशांची अडचण असते. म्हणून मी तिला विचारलं, तुला पैशांची गरज आहे का? तर सुचित्रा म्हणू लागली, नाही मॅडम, मला पैशाची गरज नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचं मला तुमच्याशी बोलायचं आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा मला स्पष्ट दिसत होत्या. मी सुचित्राला म्हणाले, काय सांगायचं आहे ते तू मला लवकर सांग. मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. तेव्हा सुचित्रा म्हणाली, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाईट शिफ्ट करत जाऊ नका. मी चकित होऊन आणि थोडंसं रागात तिच्याकडे पाहिलं. ती असं का म्हणत असेल की मी रात्रीची ड्युटी करू नये? का करू नये याचा अर्थ काय? अखेर मला हा सल्ला देणारी ती कोण होती? मला रागावलेलं पाहून ती काही न बोलता पटकन तिथून निघून गेली. मला वाटलं मी गेल्यावर कदाचित तिला घरातील राहिलेली शिल्लक कामं करावी लागत असतील, म्हणूनच ती मला असं म्हणत असेल. असं असेल तर मला तिचं वागणं काही काळ बदलल्यासारखं वाटत होतं. म्हणूनच तेव्हा मला वाटलं की तिच्यावर लक्ष ठेवावं आणि शेवटी तिच्या मनात काय चाललं आहे ते शोधून काढावं. असो, त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये आले. तसे तर फक्त डे ड्युटी मी करत असे, परंतु मागच्या 4 वर्षांपासून मी नाईट शिफ्ट करत होते आणि मला त्यात काही अडचण येत नव्हती. कारण आता माझी मुलं मोठी झाली होती आणि तरीही मी सुचित्राला पूर्णपणे घरकामासाठी ठेवलं होतं. त्यामुळे ती रात्रंदिवस आमच्याच घरी राहायची आणि संध्याकाळी माझा नवराही घर सोडून निघून जायचा. त्यामुळे मला काही काळजी नव्हती. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुचित्राबद्दल माझ्या मनात विचित्र विचार यायला लागले होते. नक्कीच कुठेतरी ती माझ्या पाठीमागे काही चुकीचं तर करत नसेल. अनेकदा मी माझ्यासोबत सहकारी स्त्रियांचं गॉसिप ऐकायचे. एका बाईने तिचं घर मोलकरणीच्या हातात सोपवलं आणि ती नोकरी करू लागली. तिच्या नवऱ्याचं तिच्या मोलकरणीसोबत प्रेमसंबंध होतं आणि लपून तिच्याशी लग्नसुद्धा केलं. ही बातमी ऐकल्यापासून माझ्या मनाला शांतता नव्हती. एकीकडे मला माझ्या नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास होता की माझा नवरा माझ्यासोबत असं काही करू शकणार नाही आणि दुसरीकडे माझ्या मोलकरणीवर सुद्धा विश्वास होता मला, कारण ती सुद्धा खूप सभ्य स्त्री आहे. परंतु नंतर मला वाटलं कोणाला बदलण्यासाठी वेळ लागत नाही. मी माझ्या पतीवर आणि मोलकरणीवर लक्ष ठेवायचं ठरवलं. मी सकाळी उशिरापर्यंत झोपायचे. त्यामुळे माझे पती सुचित्राने तयार केलेला नाश्ता करून निघून जायचे. मला वाटायचं मी उठून त्यांच्यासाठी नाश्ता बनवावा. परंतु रात्रभर ड्युटी करून मी एवढी दमून जायचे की घरी परतण्यासाठी मला सकाळचे 6 वाजायचे. मी आल्यावर गाढ झोपी जायचे. नंतर मला उठावंसं वाटत नव्हतं. सकाळी 6 वाजता झोपल्यावर मी दुपारी 2 वाजता उठायचे. दुपारच्या जेवणानंतर मी माझ्या खाजगी दवाखान्यात बसायचे. कारण दवाखान्यातील नोकरी व्यतिरिक्त मी माझा एक खाजगी दवाखाना देखील काढला होता, ज्यात मी गरीब लोकांवर मोफत उपचार करायचे. क्लिनिकमधून आल्यावर संध्याकाळचा चहा घ्यायचे आणि नंतर दवाखान्यात निघून जायचे. कधी कधी माझे पतीही माझ्याकडे तक्रार करायचे. ते म्हणायचे, कविता तू तुझं आयुष्य इतकं व्यस्त केलंस की त्यात माझ्यासाठी वेळच नाही आहे. शेवटी मलाही तुझी गरज भासते. परंतु माझे पती खूप चांगले होते. मी त्यांना लगेच लाडीगोडी लावायचे आणि त्यांना पण माझा मुद्दा समजायचा. आयुष्याचा हाच दिनक्रम चालू होता. काही दिवस असेच शांततेत गेले. माझ्या काही लक्षात आले नाही. तेव्हा मलाही दिलासा मिळाला होता. परंतु एके दिवशी सुचित्रा पुन्हा माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मॅडम तुम्ही माझं ऐका. तुम्ही तुमची ड्युटी दिवसभरात पूर्ण करा. तुम्ही गेल्यावर तुमच्या हिश्श्याचा त्रास मला सहन करावा लागतो. यावेळी ती अतिशय रागात बोलत होती आणि तिचे बोलणे संपून ती तिथून निघूनही गेली होती. तुमच्या हिश्श्याचा त्रास याचा अर्थ काय? हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. ती माझ्या पतीसोबत माझ्या हिश्श्याचा वेळ घालवत होती का? हा विचार करताच माझ्या पायाखालची जमीनच सरकायला लागली. माझ्या नवऱ्यावरचा विश्वास आता मात्र डगमगू लागला. परंतु नंतर मला वाटलं, नाही,
असं होऊ शकत नाही, ती मोलकरीण असंच म्हणत असेल. परंतु तरीही तिचा पुन्हा पुन्हा मला आग्रह करण्यामागचा हेतू काय होता हे मला कळायलाच हवं. तिचं असं म्हणण्याचा काय हेतू होता? मी रात्रीची शिफ्ट करू नये आणि दिवसाची ड्युटी करावी? मी एक डॉक्टर होते. आयुष्यभर प्रामाणिकपणे मी काम केलं. मी कधीही कोणाचे उपकार घेऊन जगले नव्हते. हॉस्पिटलने माझ्यावर जे काही कर्तव्य लादले ते मी आनंदाने स्वीकारले आणि ते पूर्ण समर्पणाने पूर्ण पण करत होते. मी नाईट शिफ्टबद्दल म्हणाले होते, मी नाईट ड्युटी करेल, मला काहीही अडचण नाही. आणि आता मी अचानक ड्युटी सोडूही शकत नाही. माझा शब्द खोटा ठरेल. इतकी वर्ष मी खूप मेहनत करत होते. माझ्या शब्दावर मला ठाम राहायचं होतं. संपूर्ण स्टाफला माझ्यावर खूप विश्वास होता. पण मला माझं घर असं तोडायचं नव्हतं. परंतु काहीतरी करणं गरजेचंच होतं. मला वाटलं काहीतरी करावं लागेल. सुचित्रा गेली 1 वर्ष माझ्या घरी काम करत होती आणि खूप दिवसात तिची ना माझ्या विरुद्ध तक्रार होती ना माझी तिच्या विरुद्ध तक्रार होती. ती विधवा होती. तिला 2 मुलं होती. त्यांचं संगोपन करण्यासाठी ती माझ्या घरी काम करत होती. मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, तुम्हाला इथे 24 तास राहावं लागेल. तिला तिच्या मुलांची काळजी नव्हती, कारण तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी तिचे आईवडील होते आणि ते त्यांच्या गावातच राहत होते. ती आमच्या घरी एकटीच राहायची. तिला जो काही पगार मिळतो तो तिच्या मुलांना सांभाळण्यासाठी ती तिच्या आईवडिलांकडे गावी पाठवत असे. तरीही मी तिला अनेकदा सांगितलं होतं, जर तुझी इच्छा असेल तर तू जिथे राहतेस तिथे तू तुझ्या मुलांनाही बोलवू शकतेस. तुझी मुलंही इथेच राहतील. परंतु तरीही तिने नकार देण्याचं कारण काय होतं ते मला माहीत नाही. तिच्यासोबत घालवलेला काळ खूप छान चालला होता. आजपर्यंत तिने कधीच कोणाबद्दल माझ्याकडे तक्रार केलेली नव्हती. पण आता गेल्या काही दिवसांपासून तिचे वागणे विचित्र झाले आहे हे माझ्या लक्षात आले आहे. ती फक्त मला एवढीच गोष्ट सांगायची, मॅडम, दिवसा तुमची ड्युटी तुम्ही करा आणि रात्री तुम्ही घरीच थांबत जा. रात्री घरी काय होतं ते मला समजत नव्हतं. त्यामुळे मोलकरीण खूप घाबरते आणि मला ती घरी राहायला सांगते. एके दिवशी असं झालं, मी ड्युटीवर होते तेव्हा अचानक एक नर्स माझ्याकडे आली आणि म्हणाली की कोणीतरी बाई तुम्हाला भेटायला खूप दुरून आली आहे. मी विचारलं की ती पेशंट आहे का, कारण यावेळी माझी ड्युटी एमर्जन्सी होती. तर ती म्हणाली, नाही, ती तुमच्या नातेवाईकांपैकी एक आहे. यावेळेस माझे कोणते नातेवाईक मला भेटायला दवाखान्यात येतील या विचारात मी बाहेर पडले तर समोर एक अनोळखी बाई उभी असलेली दिसली. मी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं आणि तिला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि मला तुम्हाला का भेटायचं आहे? मग तिने विचारलं, तुम्ही डॉक्टर कविता आहात का? मी म्हणाले, हो, मी डॉक्टर कविता आहे. मी जे बोलले ते ऐकून तिने अचानक तिचा मोबाईल काढला आणि मोबाईलचा कॅमेरा काढून माझा फोटो काढला आणि अचानक तिथून पळ काढला. अचानक असं काय झालं ते काही सेकंदात मला समजलंच नाही आणि तोपर्यंत ती स्त्री माझ्यापासून लांब पळून गेली होती. तिने माझा फोटो का काढला आणि ती कोण आहे हे विचारण्यासाठी मी पटकन तिच्या मागे धावले. परंतु ती खूप वेगाने धावली होती आणि माझ्यापासून खूप दूर गेली होती. मी काळजीत पडले आणि विचार करू लागले, देवा, माझ्या आयुष्यात काय चालू आहे? ती बाई कोण होती आणि ती इथे का आली होती माहीत नाही. मला खूपच टेन्शन आलं होतं. काहीतरी खूप वाईट घडणार आहे अशी भावना माझ्या मनात येत होती. माझी 6वी इंद्रिय मला वारंवार संकेत देत होती की कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी खूप चुकीचं घडणार आहे. मला माहीत होतं की मी माझी मदत करू शकणार नाही. माझं कुटुंब आणि माझ्या पतीकडे मी खूप दुर्लक्ष करत आहे, कारण रात्रीची ड्युटी खूप थकवणारी असते आणि मी सकाळी खूप उशिरा झोपेतून उठत असे. मला जाग येते तोपर्यंत माझे पती ऑफिसला निघून गेलेले असायचे आणि रात्री ड्युटीवर मला जायचं होतं तोपर्यंत ते ऑफिसमधून परत येत नव्हते. बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या पतीला पाहिलंही नाही. म्हणून आयुष्यात खूप विचित्र घटना घडू लागल्या आहेत. मला माझ्या पतीसोबत संभाषण करताच येत नव्हतं. हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी ताबडतोब माझा मोबाईल काढला आणि माझ्या पतीला फोन केला. निदान फोनवर तरी मी त्यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं. पण माझे पती माझा फोन उचलत नव्हते. नंतर मी त्यांच्या ऑफिसच्या नंबरवरती कॉल केला. त्यांच्या सेक्रेटरीने मला सांगितलं
की ते गेल्या अनेक दिवसांपासून ऑफिसमध्ये येत नाहीत. सेक्रेटरी जे काही बोलली ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. माझे पती ऑफिसला जातात की नाही याची देखील कल्पना मला नव्हती. परंतु त्रासाची गोष्ट म्हणजे ते दररोज ऑफिससाठी घरून निघायचे. मग ते असं खोटं बोलून कुठे जाऊ शकतात? दुसऱ्या दिवशी मला वाटलं की मी एक दिवस सुट्टी घ्यावी. मी ही गोष्ट घरी सांगितल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला. विशेषतः माझ्या मोलकरणीला. सुचित्राला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. रात्रीचे जेवण करून मी शतपावली करण्यासाठी बाहेर फिरायला आले. तेव्हा मला दिसलं की सुचित्रा फोनवरती कोणाशी तरी काहीतरी बोलत होती आणि ती कोणाला तरी सांगत होती की मॅडम आज घरी आहेत. सुदैवाने आज माझा जीव वाचला. नाहीतर त्यांच्या वाटेची शिक्षा भोगून भोगून कदाचित मी मरण पावले असते. मी तिच्या जवळ गेल्यावर तिने पटकन घाबरून तिचा फोन बंद केला आणि मी तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली की ती कोणाशीही बोलत नव्हती. ती फक्त तिच्या आईला तिच्या मुलांच्या तब्येतींबद्दल विचारत होती. आता मला सुचित्राबद्दल संशय येऊ लागला होता. ती काहीतरी खिचडी बनवत असेल किंवा ती माझ्यापासून काहीतरी मोठी गोष्ट लपवत असेल. कदाचित तिच्या हातून काहीतरी मोठी चूक झाली असेल जी लपवण्याचा ती प्रयत्न करत असेल. त्यामुळे मला वाटलं आज रात्री घरीच राहून बघावं. परंतु असं काय होतं? मला काही विचित्र वाटलेलंच नव्हतं. सगळेजण रात्री शांत झोपले होते. माझ्या रजेबद्दल ऐकून माझ्या पतीला खूप आनंद झाला होता. ते मला म्हणाले, किती वेळ झाला आहे कविता, आपल्याला एकत्र वेळ घालवण्याची संधीच मिळाली नाही आहे. परंतु मी विचार करू लागले, ते खरंच आनंदी आहेत की आनंदी असण्याचं फक्त नाटक करत आहेत? मी त्यांच्या मनात काय सुरू आहे त्याचा शोध घेऊ लागले. मी घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं आणि माझ्या मोलकरणीचं अफेअर असण्याची शक्यता आहे का यावर मी लक्ष ठेवून होते. म्हणूनच ती मला सांगत राहते, मॅडम तुम्ही रात्री घरीच राहत जा. मला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. मुलगा लहान होता आणि तो शाळेत जात होता. या घरात आम्ही चौघच होतो आणि आमची मोलकरीण होती. त्यामुळे मलाही दिलासा मिळाला. पण काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत होतं की सुचित्रा आणि माझी मुलगी रिया एकमेकांसोबत जास्तच प्रेमाने राहू लागल्या आहेत. रिया नेहमी सुचित्राच्या आजूबाजूला असायची. कधी ती कमरेला हात लावून उभी असायची तर कधी तिला मिठी मारायची. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. अगदी सुचित्राला खूप विचित्र वाटलं. तिच्यावर रिया अचानक इतकं प्रेम का करू लागली? मी पण पाहत होते. रिया सुचित्राच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करायची. तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायची. परंतु सुचित्रा तिच्यापासून खूप दूर पळायची. असो, त्या दिवशी मी पूर्ण दिवस काढला आणि रात्रभर घरी राहूनही पाहिलं होतं. मी दवाखान्यातही गेले नव्हते. दवाखान्यातही बसले नव्हते. आता मला सर्व काही नॉर्मल वाटत होतं. संशय येण्यासारखं काहीही मला दिसत नव्हतं. माझी मुलगी रिया सुचित्राच्या जरा जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. पण कदाचित मी घरी राहत नाही. घरी फक्त एकटी सुचित्राच असते. म्हणून मी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे रिया सुचित्राच्या प्रेमात पडली असावी का दुसरं आणखी काही कारण होतं? मी घरी राहूनही पाहिलं होतं, परंतु तसं काही मला दिसलं नव्हतं. मी रूममध्ये बसून विचार केला, या सुमित्राचं नाटक कधी संपेल माहीत नाही. मी माझ्या नित्यकामानुसार दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी नाईट ड्युटी सुरू केली. फक्त 2 दिवसांनी मी सकाळी लवकर उठायला लागले होते, कारण मला संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं. म्हणून मी तिच्यासाठी भेटवस्तू आणण्याचा विचार केला. असा विचार करून मी बाजारात गेले आणि मला एका जागी थांबावं लागलं, कारण समोरच्या दृश्याने माझे पाय जागेवरच थांबले होते. समोरच माझे पती दवाखान्यात जाताना दिसले होते. त्यांना दवाखान्यात जाण्याची काय गरज होती? ते पूर्णपणे बरे होते आणि त्यांना कोणताही आजार नव्हता. मी पण त्यांच्या मागे त्या दवाखान्यात गेले. मला ते एका रूममध्ये गेलेले दिसले. मी त्या रूमच्या खिडकीच्या आत डोकावून पाहिलं तर ते एका महिलेला काही पैसे देत असल्याचे मला दिसले. त्या बाईची पाठ माझ्याकडे असल्याने मला ती बाई ओळखता आली नाही. त्या बाईला पैसे देऊन माझे पती पटकन बाहेर निघून गेले. नंतर त्या बाईने कोणाला तरी हाक मारली आणि काही वेळाने तिथे आलेल्या बाईला पाहून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. मी मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होते. ती स्त्री दुसरी कोणी नसून सुचित्रा होती.
त्या बाईने सुचित्राला त्यातले काही पैसे दिले. सुचित्रा त्या स्त्रीचे आभार मानून तिथून निघून गेली. अखेर हे सर्व काय चालू होतं मला काहीही समजत नव्हतं. माझ्या पतीने आधी त्या अनोळखी महिलेला पैसे दिले आणि नंतर त्या अज्ञात महिलेने माझ्या पतीने दिलेल्या पैशातील काही पैसे सुचित्राला दिले. शेवटी हे सर्व घडल्यानंतर त्या बाईने माझ्याकडे तोंड वळवलं तेव्हा मी स्तब्धच झाले. त्या बाईला मी कसं विसरणार? इतके दिवस उलटून गेले तरी तिचा चेहरा माझ्या मनात बसला होता. ती तशीच होती. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक स्त्री माझा फोटो काढून पळून गेलेली होती. आत्ता ती स्त्री माझ्या समोर उभा होती. तिचा आणि माझ्या पतीचा काय संबंध होता? मला वाटलं मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला विचारावं, परंतु त्याआधीच दुसरा माणूस त्या बाईजवळ आला. त्या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून तिथून ते दोघं निघून गेले. हे सर्व बघून आता माझी एक फरमाईश झाली होती. माझ्या विरोधात काहीतरी खोल षडयंत्र रचलं जात असल्याचं निश्चितपणे मला स्पष्ट झालं होतं आणि यामध्ये माझे पती आणि माझी मोलकरीण सुचित्रा या दोघांचाही समावेश होता. मी ठरवलं होतं की आज मी दोघांनाही रंगेहात पकडेल. मी रात्री नाईट ड्युटीसाठी जायला निघाले तेव्हा माझे पतीही घरी आले होते आणि ते मला म्हणाले होते की मी पण तुझ्यासोबत निघतोय. मला काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जायचं आहे. मला काळजी वाटू लागली कारण ते सुद्धा घराबाहेर राहिले तर मी त्यांना रंगेहात कसं पकडणार. परंतु नंतर वाटलं काहीही हरकत नाही. आज नाही तर दुसऱ्या दिवशी सत्य कळल्याशिवाय राहणारच नाही. दवाखान्यात सुद्धा मी माझ्या विचारातच हरवलेले होते. दुसरं कोणत्या कामात माझं मन लागत नव्हतं. मला प्रचंड डोकेदुखी सुरू झाली. माझी तब्येत पाहून सर्जन डॉक्टर राऊंडवर आलेले मला म्हणाले, डॉक्टर कविता, मला असं वाटत आहे तुम्हाला रात्रीची ड्युटी आज करता येणार नाही. तुम्ही आता घरी जा. माझ्या डोक्यात वेदना इतकी तीव्र होत होती त्यामुळे मला असं वाटलं की मी आत्ता इथे राहूच शकणार नाही, अन्यथा माझी तब्येत आणखीच जास्तच बिघडेल. माझ्या जागी दुसऱ्या डॉक्टरला ड्युटी दिली गेली आणि मी कोणाला काहीही न सांगता घरी निघून आले. या अगोदर मी कधीच इतक्या रात्री अचानक घरी आले नव्हते. घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा वाजवून सर्वांना उठवण्यापेक्षा मी माझ्या जवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडलेलं बरं असं मला वाटलं. घराच्या आत शिरताच माझ्या लक्षात आलं की कदाचित माझे पती अजून घरी परतलेले नाहीत कारण त्यांची गाडी तिथे नव्हती. मी माझ्या खोलीच्या दिशेने जाणार होते तेव्हाच अचानक मला खूप जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकायला आला. मी व्यवस्थित ऐकलं असता वरती असणाऱ्या रूमच्या दिशेने आवाज येत होता. मी वर गेल्यावर माझ्या धाकट्या मुलीच्या खोलीतून जोरजोरात ओरडण्याचे आवाज ऐकायला येत होते. मी पुढे गेले आणि दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून मी किंचाळू लागले कारण ते दृश्य माझ्या आत्म्याला हादरवून सोडणारं होतं. मी पाहिलं माझी मुलगी माझ्या मोलकरणीला मारत होती आणि ती मोलकरीण जोरजोरात ओरडत होती. मी पटकन दरवाजा उघडला आणि आत गेले तेव्हा तीही मला पाहून अस्वस्थ झाली. सुचित्रा पटकन मला पाहून माझ्याजवळ धावत आली आणि माझ्या मागे लपून म्हणाली, मॅडम, म्हणूनच मी तुम्हाला नाईट शिफ्ट करू नका असं सांगायचे, कारण तुम्ही गेल्यावर माझ्यासोबत दररोज असंच घडतं आणि हे आजकालपासूनच नाही तर गेल्या वर्षापासून हेच घडत आहे. मी माझ्या मुलीकडे अतिशय रागाने बघितलं आणि तिला विचारलं, तू सुचित्राला का मारत आहेस? अखेर तिने असं काय केलं आहे ज्यामुळे तू तिला एवढी मारहाण करत आहेस? तेव्हा माझी मुलगी पुढे आली आणि सुचित्राला पुन्हा तिने जोरात मारलं. मी तिच्यासोबत धक्काबुक्की केली तेव्हा रिया मला म्हणाली, आई आणि मुलगी यांच्यामध्ये तू बोलू नकोस. तू कोण आहेस? इथून निघून जा. तिची अवस्था खूप वाईट झाली होती. मी माझ्या मुलीकडे डोळे विस्फारून पाहत होते. ती काय बोलत होती? मी म्हणाले, रिया, तू काय बोलत आहेस? रिया, मीच तुझी आई आहे. सुचित्रा तुझी आई नाहीये, ती मोलकरीण आहे. मला असं वाटलं ती भानावर नाहीये. तेच दुसरीकडे सुचित्रा खूप घाबरलेली होती. दुसरीकडे रियाची प्रकृती खराब होऊ लागली. ती रागाच्या भरात रूममधल्या सर्व वस्तू इकडे तिकडे फेकू लागली. मला वाटलं तिने स्वतःचं नुकसान करून घेऊ नये म्हणून मी पटकन माझ्यासोबत आणलेल्या बॅगमधून झोपेचं इंजेक्शन काढलं आणि रियाला दिलं. ती आता बेडवर शांत झोपली होती.
या सगळ्या परिस्थितीने मी खूप अस्वस्थ झाले होते. सुचित्रा बाजूला उभी होती. ती खूप घाबरलेली होती. हे सर्व काय होत आहे ते मला समजत नव्हतं. मी विचारलं, हे सर्व काय चालू आहे? तू मला कधी आणि का नाही सांगितलंस? मग ती मला म्हणू लागली की तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला सर्व काही सांगते. मी माझ्या मुलीकडे बघत अतिशय काळजीत पडले होते. तिला काय झालंय? ती मला ओळखायला का नकार देत आहे? सुचित्रा रूममधून खाली पळत आली. जणू काही मिनिटे इथे थांबली तर रिया तिला पुन्हा मारेल की काय अशा भीतीने. मी पण नाराज होऊन खाली आले. नंतर ती मला म्हणू लागली की तुम्ही जे काही पाहिलं आहे ते फक्त तुमच्यामुळेच घडतंय. नाईट शिफ्ट करू नका म्हणून मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं होतं, पण तुम्ही माझं एकही ऐकायला तयार नव्हतात. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या मुलांसोबत कधी एकांतात बसल्या आहात, त्यांच्याशी बोलल्या आहात, ते तुम्हाला आठवतंय का? तुम्ही तिच्यावरती प्रेम केलं असतं, तिच्याशी एकांतात बोलून तिच्या मनातील सर्व काही गोष्टी जाणून घेतल्या असत्या. तिचं बोलणं ऐकून मी क्षणभर निशब्द झाले, कारण सुचित्रा जे काही बोलत होती ते अगदी खरं बोलत होती. मला लहानपणीपासूनच डॉक्टर होण्याची खूपच आवड होती. त्यामुळे अनेक अडचणींनंतर मी हा माझा छंद जोपासला. माझे पती खूप छान होते आणि त्यांना माझ्या या छंदाबद्दल चांगलीच माहिती होती. म्हणूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलं. त्यानंतरही त्यांनी मला अभ्यास करण्यापासून रोखलं नाही आणि मला मुलं झाल्यावर त्यांनी मला नोकरीही करू दिली. सुरुवातीपासूनच माझ्या मुलांचं पालनपोषण फक्त घरातील नोकरांनीच केलं आहे. मी सुद्धा माझ्यासाठी वेळ देण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टर असल्याने माझ्यावरती खूप जबाबदाऱ्या होत्या आणि माझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला. मी विचारात हरवलेली असताना सुचित्रा मला म्हणाली, डॉक्टर मॅडम, मी कठीण परिस्थितीमधून जात असताना माझ्या मुलांना चांगलं संगोपन आणि चांगलं शिक्षण देण्याचा नेहमी प्रयत्न केला. मी त्यांना जास्त वेळ देऊ शकले नाही, तरी मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही असं नाही आणि त्यांच्यावरती प्रेमच केलं नाही असंही नाही. तुमची मुलगी रिया हळूहळू डिप्रेशनची शिकार होत होती. तिला तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची नितांत गरज होती, जी तिला मिळत नव्हती, कारण तिच्या आईवडिलांकडे तिच्यासाठी अजिबात वेळ नाही. परंतु ती तरुण आहे. कॉलेजमध्ये वाईट संगतीत पडून तिला वाईट सवयी लागल्या आहेत. आईचं प्रेम जेव्हा तिला पाहिजे होतं तेव्हा न मिळाल्याने ती मानसिक रुग्ण बनली आहे. तिने मला मारहाण करून तिचा राग व्यक्त केला आहे. जेव्हा ती मला मारायची त्यावेळी तिला वाटत होतं मीच तिची आई आहे. आणि रिया कधीच तुमच्याकडे काही तक्रार करू शकली नाही. तुम्हाला ती काही बोलूही शकली नाही. म्हणून ती मलाच तिची आई समजून माझ्यावरच तिचा सर्व राग काढते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा ती माझी फक्त माफीच मागत असते. नाहीतर मला खूप पैसेही देते, जेणेकरून मी तुम्हाला काहीही सांगू नये. मॅडम, मी गरीब आहे. मी एकटीने माझी मुलं आणि माझ्या वृद्ध आईवडिलांचं संगोपन केलं आहे. मी रात्री मारहाण आणि त्रास सहन करायचे. जेव्हा तुमची मुलगी मला सकाळी पैसे देते तेव्हा मी रात्री काय त्रास सहन केला होता हे सर्व मी विसरत होते. दिवसभरातून एकदा रिया माझी माफी मागून मला पैसे देऊ लागली होती. तेव्हा मी रियाला म्हणाले होते, रिया, माझ्यावर तू खूप अन्याय करतेस. मला तुझे पैसे नको आहेत. मी तुझ्याबद्दल सर्व काही तुझ्या आईला सांगेन. तू वेडी झाली आहेस. तुझी आई तुला मानसिक आश्रय नक्कीच देईल, तरच तुझी विवेकबुद्धी जागेवर येईल. मी वेडा म्हणल्यानंतर वेड्याचं नाव ऐकून रिया अतिशय घाबरली आणि त्याचवेळी ती मला धमकावू लागली की तुम्ही माझ्या आईला काही सांगितलं तर मी तुमचा जीव घेईल. रिया मानसिक आजारी होत गेली आणि मी पण तिच्या वेडेपणाची शिकार झाले. म्हणूनच मी अतिशय घाबरलेली असायचे आणि तुम्हाला काहीही मी सांगू शकले नाही. मी तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे सांगू शकले नाही, परंतु तुम्हाला मी सतत सांगायचे, तुम्ही रात्री घरी राहिल्या तर चांगलं होईल. मी सुचित्राला विचारलं, किती दिवसांपासून हे सर्व घडत आहे? सुचित्रा मला म्हणाली, मॅडम, हे गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे. रियाचे वागणे माझ्यासाठी कधी आगीसारखं तर कधी थंड पाण्यासारखं, कधी लाड, कधी प्रेमाने हट्ट करते, तर कधी ती तिचा सगळा राग माझ्यावरतीच काढते, तर कधी ती मला रात्रभर तिचा आवडता पदार्थ बनवायला सांगते. मुलीला तिच्या आईकडून जे काही हवं असतं ते सगळं काही ती माझ्याच हातून खाण्याचा आग्रह धरते.
तिने मला तिची आई असल्यासारखं नाटक करायला सांगितलं. आई आपल्या मुलांना जे काही सुख देते ते सर्व मी तिला द्यायला हवं. आणि जेव्हा मी तिचा हट्ट पूर्ण करायला नकार द्यायचे तेव्हा ती रागाने वेडी होऊन मला अतिशय मारायला लागायची. सुचित्राचं बोलणं ऐकून मला आता समजायला लागलं होतं का बरं सुमित्रा म्हणायची की मॅडम तुम्ही रात्री घरी राहत जा, जेणेकरून मला तुमच्या वाटेची शिक्षा भोगावी लागणार नाही. कारण कदाचित तो सगळा राग माझ्यावरती रियाला काढायचा असेल, परंतु माझी मुलगी तो राग सुचित्रावर काढायची. माझ्या मुलांसोबत हे सगळं घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. परंतु माझ्या मनात अजून एक संशय होता. माझा फोटो काढलेल्या बाईला भेटण्यासाठी त्या दिवशी माझ्या पतीने पैसे दिले होते. माझ्या पतीचा काय प्लॅन होता आणि हे सर्व काही मला सुचित्राशिवाय कोणीही सांगू शकणार नाही. मी लगेच तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणाली, मॅडम तुम्ही माझं काही एक ऐकायला तयारच नव्हतात. म्हणूनच मी तुमच्या मुलीची जी काही अवस्था आहे ती तुमच्या पतीला सांगितली आहे. त्यांनी डॉक्टरांशी बोलून तुमच्या मुलीची संपूर्ण स्थिती डॉक्टरांना सांगितली आणि डॉक्टरांना विनंतीही केली, कृपया माझ्या मुलीला काहीही करा परंतु बरं करा. तुमच्या पतीला तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळावी असं वाटत नव्हतं आणि तुम्हाला अपराधी वाटावं असंही त्यांना वाटत नव्हतं. ती बाई तीच मनसोपचार तज्ज्ञ होती. तुमच्या पतीने त्या मनसोपचार तज्ज्ञांना हात जोडून विनंती केली होती, माझ्या पत्नीला ह्यातलं काहीही कळू नये. ती पण एक डॉक्टर आहे आणि रात्रंदिवस ती लोकांची सेवाच करते. तुमचे पती म्हणत होते माझ्या पत्नीला हे सर्व काही कळण्यापूर्वी माझी मुलगी बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्या डॉक्टरांनी त्यांचं ऐकलं आणि त्या मनसोपचार तज्ज्ञ यांनी तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता त्यांच्याकडून घेतला होता आणि त्या दिवशीही तुमचे पती त्या डॉक्टरला त्यांची फी देत होते. मी त्या डॉक्टरला मदत करत होते. त्या मला त्यांच्या दवाखान्यात बोलवायच्या तेव्हा मी तिथे जायचे आणि त्या मला तुमच्या मुलीबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे द्यायच्या. म्हणूनच त्या दिवशी त्यांनी मला काही पैसे दिले होते. त्या दिवशी तुम्ही आम्हाला पाहिलं असेल. त्या डॉक्टरांनी मला सांगितलंय मी तुमच्या मालकिनीचे काही फोटो काढलेले आहेत. मला आश्चर्य वाटलं. मी डॉक्टरांना विचारलं त्यांनी माझ्या मालकिनीचे फोटो का काढले आहेत. तेव्हा त्या डॉक्टर मला म्हणाल्या, मला तुमच्या मालकिनीच्या मनात संशय निर्माण करायचा होता, जेणेकरून त्या त्यांच्या घराकडे थोडं लक्ष देतील आणि त्यांच्या मुलांकडेही त्या लक्ष देतील. त्यांना वाटेल माझ्या घरी कुठली तरी खिचडी नक्कीच शिजत आहे आणि त्या त्यांच्या घराकडे लक्ष देऊ लागतील. तुझ्या मालकिनीला मी सर्व काही सांगू शकत नाही कारण तुझ्या मालकाने मला काहीही सांगण्यास मनाई केली आहे. म्हणून मला शंका आली, निदान त्यामुळे तरी त्यांच्या मुलांकडे त्या डॉक्टर लक्ष देतील. हे सर्व ऐकल्यानंतर मला समजायला लागलं. सुचित्राने मला सांगितलेल्या गोष्टी ऐकून मला सर्व काही समजलं. माझं डोकं लाजिरवाणे झालं होतं. मी माझ्या उत्कटतेला बळी पडले आणि माझ्या मुलांकडे आणि माझ्या कुटुंबाकडे मी दुर्लक्ष केलं. मला 2 मुलं होती आणि ती कसे मोठे झाले याची मला कल्पनाही नव्हती. माझे मुलं सुरुवातीपासूनच आत्ममग्न होते आणि मी त्यांच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. पण याचा परिणाम असा होऊ शकतो हे मला स्वप्नात पण वाटलं नाही. कालांतराने माझ्या लक्षात आलं की आपण पालकांनी आपल्या करिअरबद्दल इतकंही वेडं नसावं, जेणेकरून आपण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू. माझ्या पतीचे माझ्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे मी पश्चात्तापाच्या आगीत जळू नये असं त्यांना सतत वाटत होतं. म्हणून त्यांना संपूर्ण प्रकरण स्वतः हाताळायचं होतं. परंतु मला आत्ता समजलं होतं कदाचित या डॉक्टरच्या पदाशिवाय मला आईचीही भूमिका साकारायची आहे. मला घरी मुलांनाही वेळ देता यावा म्हणून काही काळ मी रजा घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून माझ्या मुलीला बरं केलं आणि त्या दिवसानंतर माझी ड्युटीही मी पूर्ण केली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.